अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर येत्या जुलैपासून वैमानिक प्रशिक्षण प्रारंभ होतोय। टाटा ग्रुपच्या एअर इंडियाचा हा प्रकल्प आहे, ज्याच्यापासून 180 वैमानिकांना इथे प्रवेश दिला जाणार आहे आणि त्या अनुषंगाने जुन्या विमानतळावर बांधकामाला सुद्धा सुरुवात झाली आहे। लवकरच याच बेलोरा विमानतळावर विमानसेवा सुरू होणार आहे। अमरावतीमध्ये राज्यातील सर्वात मोठा वैमानिक प्रशिक्षण केंद्राला मान्यता दिली गेली आहे। पायलट ट्रेनिंग प्रकल्प सुरू झाला की देशभरातील वैमानिक प्रशिक्षणासाठी अमरावतीला येतील। विमानतळ परिसरात 10 एकरवर हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे। वैमानिक प्रशिक्षणासाठी स्वतंत्र अकॅडमी तसंच अद्ययावत कक्ष वसतिगृहाची निर्मिती केली जाणार आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी छगन जाधव यांच्याकडून। छगन, हे जे वैमानिकांचं प्रशिक्षण आहे त्या दृष्टीने काय नवीन तपशील आणि विमानतळाचं एकंदरीत जे काही काम आहे, प्रत्यक्ष तिथे विमानसेवा सुरू होण्याचं जे काम आहे त्याला आणखी किती काळ जाऊ शकतो? रिद्धी, देशातलं सर्वात मोठं आणि विदर्भातलं सगळ्यात महत्त्वाचं विमानतळ जे आहे, पायलट ट्रेनिंग ज्या ठिकाणी प्रोजेक्ट सुरू होणार आहे ते अमरावतीमध्ये होते आणि अमरावतीपासून जवळपास 12 किलोमीटरच्या अंतरावरती हे बेलोरा विमानतळ असणार आहे आणि या ठिकाणी नाईट लँडिंग ज्या पद्धतीने इथे विमानतळावर करता येईल याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत आणि काही दिवसातच जर बघितलं तर हे विमानतळ देखील सुरू होईल। मात्र यात सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे हा आहे की विदर्भात एक टाटा ग्रुपच्या माध्यमातून एअर इंडियाचा एक प्रकल्प तयार होतोय आणि तो अमरावतीच्या बेलोरा विमानतळाच्या बाजूला असेल, ज्याच्यामध्ये 180 वैमानिकांना या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे। त्यांचं या ठिकाणी प्रशिक्षण होणार आहे। देशभरातून अनेक अर्ज यासाठी दाखल होणार आहेत आणि या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे। यासोबतच त्या प्रशिक्षणार्थींची त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आणि वसतिगृह देखील या ठिकाणी तयार करण्यात येणार आहेत। याच्या कामाच्या हालचालींना आता मोठा वेग आलेला आहे आणि येत्या जून महिन्यापर्यंत हे सर्व पूर्ण काम पूर्णत्वास येईल आणि हा प्रशिक्षणाला सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे। रिद्धी जी, छगन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।